हा, तर नेक्स्ट टॉपिक आपला काय आहे, LPC 2148चा मेमरी मॅप. ठीक आहे, मेमरी मॅप. आता हा मेमरी मॅप काय सांगतो, तर मेमरी मॅप म्हणजे काय असतं, तुमच्या सिस्टमला किती मेमरी आहे, LPC 2148च्या सिस्टमला टोटल मेमरी किती आहे आणि ती कशी कशी आपण वापरू शकतो किंवा कसं रिझर्वेशन त्याच्यामध्ये आहे, असं आपल्याला ह्या मेमरी मॅप वरून कळतं. हे मॅप आहे हा. आता बघा, टोटल इथं 000 GB मेमरी आहे आणि इथं 4 GB, म्हणजे टोटल मेमरी किती आहे सिस्टमला, LPC 2148ला 4 GB मेमरी सिस्टीमची आहे. त्याच्यापैकीची 512 KB मेमरी, ठीक आहे, ही नॉन व्होलेटाईल मेमरी, म्हणजे ऑन चिप, थोडक्यात तुमच्या कशासाठी आहे, रॅम साठी. कळतंय का? रॅम साठी, तुमच्या रॅम साठी 512 KB मेमरी रिझर्वड आहे. 4 GB पैकी 512 KB मेमरी रिझर्वड आहे रॅम साठी, रॅम साठी. नंतर बघा, पुढचा जो स्पॉट आहे रिझर्वड, म्हणजे पुढचा जो 512, म्हणजे 1 GB मधून 512 गेली तर 500 उरलेले 500, उरलेला जो डाटा आहे, उरलेली जी मेमरी आहे ती रिझर्वड आहे, कंपनीने रिझर्व ठेवली. पुढची 32 KB परत ऑन चिप रॅम साठी ठेवलेली आहे. नंतर पुढचं सेगमेंट आहे रिझर्वड आहे, कंपनीने याला रिझर्व ठेवला हा सेगमेंट, म्हणजे ह्या ऍड्रेस पासून ह्या ऍड्रेस पर्यंतच्या मेमरी सेगमेंट्स, लोकेशन्स या रिझर्वड आहे, याच्यासाठी ही मेमरी आपण वापरू शकत नाही. नंतर बघा पुढे 8 KB मेमरी ऑन चिप USB साठी, USB DMA रॅम साठी, नंतर रिझर्वड आहे परत. नंतर परत तुमच्या फ्लॅश मेमरीसाठी 12 KB कंपनीने सांगितलंय, एवढे वापरू शकता तुम्ही. आता हे बघा, 2 टप्पे बघा. AHB बस, आता 3 प्रकारच्या बस आहे ना तुमच्या LPC 2148 मध्ये. पहिली बस कोणती, AHB बस, नंतर VPB बस आणि एक लोकल बस असते बघा. आता AHB बसला जे जे कनेक्ट आहे, ठीक आहे, त्यांना पण स्वतःला एक मेमरी लागते ना, काही ना काही डेटा सेव्ह करण्यासाठी, पाठवण्यासाठी, घेण्यासाठी. ठीक आहे, AHB बसला जे जे पेरिफेरल्स कनेक्ट आहे, ते पेरिफेरल्स साठी एवढी मेमरी कंपनीने रिझर्व ठेवलेली आहे. म्हणजे 3.75 पासून 4, म्हणजे जवळपास 0.25 GB मेमरी AHB बसला कनेक्ट असलेल्या पेरिफेरल साठी आहे. नंतर ही जी मेमरी आहे 3.5 ते 3.75, म्हणजे परत एकदा 0.25 GB मेमरी, 4 GB पैकी 0.25 GB मेमरी APB बसला जे कनेक्ट पेरिफेरल्स आहेत त्यांच्यासाठी, डाटा त्यांच्या कामासाठी, त्यांचे डाटा रिझर्व करण्यास, सेव्ह करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक पेरिफेरलला आजकाल स्वतःचे रजिस्टर्स असतात ना, आणि रजिस्टर्स मध्ये डाटा भरतो म्हटल्यावर मेमरी लागणारच ना. आता बघा, परत एकदा तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. ही 4 GB मेमरी आहे टोटल सिस्टीमची, त्याच्यापैकी असे सेगमेंट्स केलेत, मेमरी सेगमेंटेशन, आणि प्रत्येक सेगमेंट कोणत्या कामासाठी हे ठरलेलं आहे आधीच कंपनी मार्फत. ठीक आहे, त्या पद्धतीला ह्या सगळ्या मॅपला काय म्हणतो आपण, मेमरी मॅप म्हणतो. आता पुढे जाऊया. हे बघा, ही जी डायग्राम आहे तीच मेमरी मॅप आहे, ती ऍज इट इज आपण डेटा शीट मधून कॉपी केलेली सिस्टीम मेमरी मॅप. 4 GB चा मेमरी मॅप आहे. आता आपण पुढे जाऊया, GPIO को जाऊ. बघा आता GPIO म्हणजे काय प्रकारे, परत एकदा बघू. आता GPIO म्हणजे काय असतं रे, जनरल पर्पज इनपुट आउटपुट. ठीक आहे, जनरल पर्पज इनपुट आउटपुट. आता तुम्हाला माहित आहे की आपल्या LPC 2148 ला 2 जनरल पर्पज इनपुट आउटपुट पोर्ट आहेत. ठीक आहे, कोणते कोणते ते, P0 अँड P1. ठीक आहे ना, P0 अँड P1. मग P0 ला 32 पिन्स आहेत आणि P1 ला, पोर्ट 1 ला 32 पिन्स आहेत. ठीक आहे, आता प्रत्येक पिन मल्टी फंक्शनल आहे. आता आपण मागच्या सेशन मध्ये तेच बघितलं, काय प्रत्येक पिन मल्टी फंक्शनल आहे. एक मिनिट. हा, प्रत्येक पिन मल्टी फंक्शनल आहे, म्हणजे एक पिन एकापेक्षा जास्त काम करू शकते. ते तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये दाखवतो मी. हा, आता याच्यामधलं आपण लक्षात काय ठेवायचंय बघा, every GPIO port 0 and port 1 is accessible via
ग्रुप ऑफ रजिस्टर्स म्हणजे 4 रजिस्टर्स याला लागतात. ठीक आहे. कोणते कोणते? आयओ सेट, आयओ क्लिअर, आयओ पिन. ठीक आहे. आणि आणखी एक रजिस्टर आहे. तर त्या रजिस्टर्सला आपण व्हॅल्यू टाकायची, बरोबर त्या पोर्ट 0 ला किंवा पोर्ट 1 ला ती व्हॅल्यू जाते. आता कशी जाते आपण बघूया. हे बघा, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. हा, कोणते कोणते रजिस्टर्स आहेत हे नीट समजून घ्या सगळ्यांनी. आयओ पिन, इनपुट आउटपुट पिन. ठीक आहे. आयओ सेट, इनपुट आउटपुट सेट रजिस्टर. IODIR, इनपुट आउटपुट डायरेक्शन रजिस्टर. आणि IO क्लिअर, इनपुट आउटपुट क्लिअर रजिस्टर. हे 4 रजिस्टर्स हे GPIO चे रजिस्टर्स आहेत, जनरल पर्पज इनपुट आउटपुटचे रजिस्टर्स आहेत. ते कशाला लागतात? तर पोर्ट 0 आणि पोर्ट 1 च्या पिन्सचं कॉन्फिगरेशन करण्यासाठी लागतात. आता फॉर एक्झाम्पल हा पोर्ट 0 आहे तुमचा. फॉर एक्झाम्पल हा पोर्ट 0 आहे. ठीक आहे. याला मी P0 म्हणतो, असं पोर्ट 0. आता या पोर्ट 0 ला किती पिन्स आहेत? 32 पिन. 1 P0.0, P0.1, P0.2 डॅश डॅश, P0.31. कळतंय? किती पिन्स आहेत पोर्ट 0 ला? 32 पिन्स आहेत. P0.0, P0.1 डॅश 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 डॅश, P0.31. ठीक आहे. लक्ष देऊन आहे का? म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल. आणि ही P0.0 आहे, मधले काही मी लिहित नाही. P0.0. ठीक आहे. हा, आता बघा, आपण जर पिन सिलेक्ट IODIR हा रजिस्टर काय करतो? इनपुट आउटपुट डायरेक्शन रजिस्टर काय करतो? डायरेक्शन सेट करतो. म्हणजे आता ही पिन P0.0 हिला इनपुट म्हणून आपण कॉन्फिगर करायचं का आउटपुट म्हणून कॉन्फिगर करायचं, हे आपल्या हातात आहे. ठीक आहे. समजा आता माझ्याकडे जनरल पर्पज पेरिफेरल्स कोणते कोणते असू शकतात? LED. ठीक आहे. LED असू शकतो, म्हणजे मला LED मी ह्या पोर्ट 0 च्या पिन्सला कनेक्ट करू शकतो. LCD कनेक्ट करू शकतो किंवा कीपॅड कनेक्ट करू शकतो. आता मला सांगा, तुम्ही कोणीतरी ऑडिओ चालू करा. LED इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे? कोणीतरी आउटपुट डिव्हाइस. म्हणजे त्या एलईडीला इनपुट द्यावा लागेल ना पोर्ट 0 कडून, बरोबर आहे का? समजा मला बघा, ही पिन आहे P0.0, मी याला LED लावला, असा LED लावला. ठीक आहे. हा, आता मला जर हा LED ऑन करायचा असेल तर मला इथे 1 टाकावं लागेल का नाही? इथे 1 पाठवावं लागेल ना या पिनला. कळतंय का? कुणीतरी ऑडिओ चालू करा ना 2 मिनिट प्लीज. कोणीतरी ऑडिओ चालू करा. हो सर. हो सर. हा, मग मला सांगा, ही P0.0 पिन इनपुट म्हणून कॉन्फिगर करावं लागेल का आउटपुट म्हणून कॉन्फिगर करावं लागेल? आउटपुट म्हणून. बरोबर आहे ना? मग आता हा, बरोबर आहे ना. आणि या P0.0 ला जर मी समजा कीपॅड जोडला, तर कीपॅड इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे? सर इनपुट डिव्हाइस आहे. हा, मग इनपुट म्हटल्यावर P0.0 इनपुट सेट करावं लागेल का आउटपुट म्हणून कॉन्फिगर करावं लागेल? इनपुट. बरोबर आहे ना? म्हणून त्यासाठी आपल्याला हा रजिस्टर दिलेला आहे, इनपुट आउटपुट डायरेक्शन रजिस्टर, डायरेक्शन कंट्रोल रजिस्टर. याचा उपयोग करून आपण काय करू शकतो? इंडिव्हिज्युअल पिन इनपुट म्हणून किंवा आउटपुट म्हणून कॉन्फिगर करू शकतो. कळतंय का? हा, हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि सोपा आहे. आता समजा ही पोर्ट 1 ची, आता पुढचा रजिस्टर बघा, IO सेटचा उपयोग काय होईल रे? ऑडिओ चालूच ठेवा तुमचा. IO सेट रजिस्टरचा वापर करून आपण काय करू शकतो? आपण ती पिन एक तर सेट करू शकतो किंवा 0 करू शकतो. सेट किंवा रिसेट करू शकतो. 1 पाठवू शकतो किंवा 0 पाठवू शकतो. त्यासाठी आपल्याला कोणता रजिस्टर वापरायचा आहे? IO सेट. IO सेटने काय होतं? ती पिन हाय होते. हाय झाली म्हणजे हा LED काय होईल? ऑन होईल. कळतंय? मग त्यासाठी कोणता रजिस्टर आहे? IO सेट.
So if you write 1 in this register, automatically this pin becomes high and LED gets on. ठीक आहे. पण तुम्ही जर 0 राईट केला त्या रजिस्टर मध्ये तर त्याने काहीच फरक पडत नाही, म्हणजे मागचं जे आहे तेच कंटिन्यू राहतं. आता समजा तुमचा एलईडी ऑन आहे आणि तुम्हाला ऑफ करायचा आहे, त्यासाठी हा रजिस्टर सेपरेट आहे. आणखी एक सेपरेट रजिस्टर दिलाय, इनपुट आउटपुट क्लिअर रजिस्टर. याच्यामध्ये जेव्हा आपण 1 टाकू तो ऑटोमॅटिक हा एलईडी ऑफ होतो. या रजिस्टर मध्ये 1 टाकलं तरच फायदा आहे, 0 टाकून काहीच फायदा नाही. या रजिस्टर मध्ये सुद्धा 1 टाकूनच फायदा आहे, 0 टाकला तर काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. मग तुम्हाला जर P0.0 ला तुम्ही जर एलईडी कनेक्ट करेल असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करावं लागेल, आयो डायरेक्शन रजिस्टरचा वापर करून तिला आउटपुट म्हणून कॉन्फिगर करा. आणि नंतर जर ती एलईडी तुम्हाला ऑन करायची असेल तर आयो सेटचा वापर करून त्याच्यामध्ये 1 लिहून एलईडी ला ऑन करा. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटलं की थोड्या वेळाने एलईडी बंद करायची तर मग काय करा, हा रजिस्टर नाही वापरायचा, मग त्यावेळेस हा रजिस्टर वापरायचा, आयो क्लिअर, त्याच्यामध्ये 1 लिहा, ऑटोमॅटिक तुमचा एलईडी ऑफ होईल, क्लिअर होईल. सो इन ऑर्डर टू सेट द पिन you have to use IO set register. In order to clear the pin, you have to use IO clear register. Writing 1 has some meaning. Writing 0 has no meaning in this register. समजलं? एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता किती बीटचे रजिस्टर्स आहेत हे? आता मला सांगा, या पोर्ट 0 ला किती पिन्स आहेत रे? कोणीतरी सांगा पटकन. पोर्ट 0 ला टोटल पिन्स किती आहेत? प्रदीप, पोर्ट 0 ला किती पिन्स आहेत टोटल? हा, हॅलो, हा 32 पिन्स आहेत. मग आता मला सांगा, हा जो आयो सेट नावाचा रजिस्टर आहे हा 32 बीटचा रजिस्टर आहे. ठीक आहे. 31 इथं मी लिहितो आणि इथं मी लिहितो 0, म्हणजे 0 ते 31 म्हणजे 32 बीटचं रजिस्टर आहे. आता याच्यामध्ये शेवटच्या पिनला जर मी इथं 1 लिहिलं तर ऑटोमॅटिकली ते 1 बीट कोणाला जातं? P0.0 ला जातं. जर मी 2 नंबरच्या बीटला जर मी इथं 1 लिहिलं किंवा 0 लिहिलं तर ते कोणाला जातं? P0.1 ला जातं. पुढच्या बीटला आणि शेवटच्या बीटला जर मी इथं 1 लिहिलं म्हणजे 31, P0.31 ला, तर ते बरोबर कोणासाठी काम करतं? ते हे P0.31 साठी काम करतं. कळलं? म्हणजे आयो सेट रजिस्टर हा पोर्ट 0 साठी एक आहे, एक रजिस्टर IO0 सेट. हे बघा इथं 0 आहे मध्ये बघा, IO0 इथं 0 असेल तर तो पोर्ट 0 चा रजिस्टर. IO0 सेट असं जर असेल तर हा 0 म्हणजे काय? हा पोर्ट 0 चा रजिस्टर. आणि इथं जर 1 जर असतं, इथं जर 1 असेल तर मग तो 1 असेल तर तो पोर्ट 1 चा रजिस्टर. कळलं? म्हणजे याचा अर्थ पोर्ट 0 च्या 32 पिन साठी कोणता रजिस्टर आहे? IO0 सेट. आणि पोर्ट 1 जर असेल, इथं समजा हे पोर्ट 1 आहे तर पोर्ट 1 साठी वेगळा रजिस्टर आहे, IO1 सेट. IO1 सेट रजिस्टर. समजलं? ठीक आहे. 32 पिन साठी 32 बीटचं एक रजिस्टर, म्हणजे एक पिन साठी 1 बीट. कळलं? हा. आणि 1 जर लिहिलं या रजिस्टर मध्ये तरच ती पिन हाय होते, 0 लिहिल्याने काहीच फरक पडत नाही, म्हणजे जे मागचं होतं तेच कंटिन्यू राहतं. ठीक आहे. आणि आयो क्लिअर सुद्धा 32 बीटचं रजिस्टर आहे. ठीक आहे. आयो क्लिअर सुद्धा 32 बीटचं रजिस्टर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक पिन साठी 1 बीट आहे. ठीक आहे. कळलं? IO0 CLR कशासाठी काम करेल? पोर्ट 0 साठी. IO1 CLR कशासाठी काम करेल? पोर्ट 1 साठी. अशा पद्धतीने आपण ह्या रजिस्टरचा वापर करून एखादी पिन लॉजिकली हाय किंवा लॉजिकली लो म्हणजे सेट किंवा क्लिअर करू शकतो. आणि IODIR रजिस्टरचा वापर करून IODIR रजिस्टरचा वापर करून आपण तिला क्लिअर करू शकतो, सॉरी डायरेक्शन सेट करू शकतो, इनपुट किंवा आउटपुट. आणि आयो पिन हा जो रजिस्टर आहे हा कशासाठी वापरतो आपण? तर याचा वापर करून आपण फक्त स्टेटस रीड करतो. पोर्ट 0चं स्टेटस काय, कोणती पिन हाय आहे, कोणती पिन लो आहे, कोणती पिन इनपुट आहे, कोणती आउटपुट आहे, याचं स्टेटस रीड करण्यासाठी, पोर्ट 0चं स्टेटस रीड करण्यासाठी IO0 पिन असा रजिस्टर वापरा. आणि पोर्ट 1चं स्टेटस रीड करण्यासाठी IO1 पिन असा रजिस्टर तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे. आता ह्या ज्या तुम्हाला दिसतंय गोष्टी सगळ्या,
याचा अर्थ काय बघा, आता हे शेवटचं तुम्हाला दाखवतो. याचा अर्थ काय होतो रे? सांगा बरं, तुम्ही विचार करा याच्यावर. याचा अर्थ काय होतो? तोपर्यंत मी इरेज करतो. हा, काय अर्थ होतो याचा रे? IO0CLR म्हणजे कोणत्या कोणत्या पोर्ट साठी काम करतो हा रजिस्टर? सांगा बरं, कोणीतरी ऑडिओ चालू करा. IO0CLR कोणत्या पोर्ट साठी काम करेल? हा, पोर्ट 0 साठी, पोर्ट 0 साठी. आणि याच्यामध्ये काय आहे? 1 आणि लेफ्ट शिफ्ट बाय 16. 1 लेफ्ट शिफ्ट बाय 16 म्हणजे काय रे? 1 हा 1 काय आहे? हा हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल मध्ये 1 कसं लिहितो आपण? असं लिहितो. समजा 32 बिटचा रजिस्टर आहे हा IO0CLR. ठीक आहे, असा 32 बिटचा रजिस्टर आहे. ठीक आहे, आणि सध्या त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे? त्याच्यामध्ये 1 व्हॅल्यू आहे. हेक्साडेसिमलची 1 म्हणजे काय? हेक्साडेसिमलची 1 म्हणजे बायनरीची काय? बायनरीची 0-1 म्हणजे इथे 1 असेल आणि इथे 0 असेल, आणि बाकीच्या बिट्सला सुद्धा काय येईल? बाकीच्या बिटला सुद्धा 0 येईल. लक्षात घ्या बरं, काय फार महत्वाचं आहे, कारण प्रॅक्टिकलला प्रोग्रामिंगला हेच सगळं चालतं. ठीक आहे. हा, आता हे 0 नंबरचं पिन. ठीक आहे, आता इथं काय केलंय आपण? IO0CLR मध्ये एक ही व्हॅल्यू आपण टाकलेली आहे आणि तिला काय म्हणतोय आपण? लेफ्ट शिफ्ट बाय 16. म्हणजे हा जो 1 आहे, हा 16 पोझिशननी पुढे पाठवायचा आहे आपल्याला, लेफ्ट शिफ्ट करायचा आहे. मग तो कुठे जाईल रे? कितव्या बीटला जाईल? सध्या तो 1 कुठे आहे? सध्या P0.0 ला आहे, म्हणजे P0.0 साठी आहे तो. आणि त्याला जर 16 अंकांनी पुढे पाठवलं, लेफ्ट शिफ्ट केला, तर कुठे जाईल तो? P0.1 पास होईल, 2 P0.3 P0.4 असं करत करत P0.16 ला जाईल ना तो. प्रदीप बरोबर आहे का? प्रदीप बरोबर आहे का? हे बघा, IOCLR मध्ये सध्या व्हॅल्यू किती आहे? किती व्हॅल्यू आहे? 00000. ठीक आहे, 00001. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचंय ऑपरेशन? 1 लेफ्ट शिफ्ट बाय 16 जर केलं तर हा 1 16व्या बीटला जाईल ना, P0.16 ला. म्हणजे 16वी पिन P0. पोर्ट 0 ची 16वी पिन लो होईल ना. का बरं लो होईल? कारण दिस रजिस्टर इज क्लिअर रजिस्टर, IO क्लिअर रजिस्टर. आता याच्या ऐवजी जर सेट रजिस्टर असतं, IO0 सेट, तर त्याने काय फरक पडला असता? त्याने काय झालं असतं? तुमची 16वी पिन सेट झाली असती, हाय म्हणून सेट झाली असती. समजलं का? अशा पद्धतीने GPIO रजिस्टर्स काम करतात. ठीक आहे, काही डाऊट आहे का कोणाला? येस, एनीबडी हॅज डाऊट? कोणते कोणते रजिस्टर आहे मग GPIO ला? GPIO ला IO पिन, IO सेट, IO डायरेक्शन, IO क्लिअर. IO पिन रजिस्टरचा उपयोग काय आहे? तर पोर्ट 0 किंवा पोर्ट 1 चं स्टेटस, पिनचं स्टेटस रीड करण्यासाठी, म्हणजे कोणती पिन इनपुट आहे, कोणती आउटपुट आहे, कोणती सेट आहे, कोणती क्लिअर आहे, हे समजण्यासाठी IO पिन नावाचा रजिस्टर आहे. IO सेट रजिस्टर काय करतो? या रजिस्टर मध्ये 1 टाकलं का ती पिन बरोबर सेट होते, लॉजिकली हाय होते. म्हणजे LED सारख्या गोष्टी आपल्याला ऑन करता येतात. IO डायरेक्शन रजिस्टरने काय होतं? IO डायरेक्शनने डायरेक्शन कंट्रोल करता येते, म्हणजे तिला एखाद्या पिनला इनपुट करायचं का आउटपुट करायचं हे आपण IO डायरेक्शन रजिस्टरने करू शकतो. IO क्लिअर चौथा रजिस्टर, GPIOचा चौथा रजिस्टर कोणता आहे? IOCLR क्लिअर रजिस्टर. याचा उपयोग करून आपण एखाद्या पोर्टची एखादी पिन लॉजिकली लो करू शकतो, म्हणजे क्लिअर करू शकतो. ठीक आहे, पोर्ट 0 ला 4 रजिस्टर, आणि हेच रजिस्टर पोर्ट 1 साठी सुद्धा आहे. फक्त काय करायचं आपण? IO0 पिन, IO0 सेट, IO0 DIR, IO0CLR. ठीक आहे, त्याच पद्धतीने पोर्ट 1 साठी कोणते रजिस्टर? IO1 पिन, IO1 सेट, IO1 DIR, IO1 CLR. अशा पद्धतीने आपण रजिस्टर वापरू शकतो. आता हे झालं GPIO. आता फास्ट GPIO हा सुद्धा एक कन्सेप्ट आहे LPC 2148 मध्ये, फास्ट जनरल पर्पज इनपुट आउटपुट. आता हे कुठे आहे ते तुम्ही जर इंटरनल ब्लॉक डायग्राम व्यवस्थित बघितली तर तुमच्या लोकल बसला फास्ट GPIO हा एक बॉक्स कनेक्ट आहे, आणि नॉर्मल GPIO का ब्लॉक्स कुठे कनेक्ट आहे बघा, इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवण्यात येतो.
हा इथे बघ दिसतंय का? हे बघा इथे तुमच्या लोकल बसच्या वर काय बघा, फास्ट जनरल पर्पज इनपुट आउटपुट. आणि इथं काय आहे, सगळ्यात खाली PWM च्या वरती काय आहे, जनरल पर्पज इनपुट आउटपुट. म्हणजे जनरल पर्पज नॉर्मल जनरल पर्पज इनपुट आउटपुट, फास्ट जनरल पर्पज इनपुट आउटपुट. दोघांना 4 रजिस्टर आहे, सेम रजिस्टर आहे, फक्त फास्ट GPIO साठी एक रजिस्टर वाढतो. तो कोणता वाढतो तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे 4 रजिस्टर GPIO साठी आणि फास्ट GPIO साठी हे 4 रजिस्टर आहेत बघा. कळतंय का? अरे सगळ्यांना कळतंय का? डाऊट असेल तर विचारा मला. रजिस्टरचा अर्थ कळाला का? IO पिन रजिस्टर काय करतो? IO पिन रजिस्टर पोर्ट 0च्या पिनचं, पोर्ट 0 किंवा पोर्ट 1च्या पिनचं स्टेटस सांगतो आपल्याला समजून घ्यायचंय. समजा P0.16 नेमकं काय काम करते सध्या, ती इनपुट आहे का आउटपुट आहे, ती सेट आहे का क्लिअर आहे, यासाठी आपण IO पिन रजिस्टरचा वापर करून स्टेटस रीड करू शकतो. IO सेट काय करतो? एखाद्या पिनला हाय करायचं काम करतो. IO क्लिअर काय करतो? एखाद्या पिनला लो करायचं असेल तर त्यासाठी काम करतो. मग त्यासाठी 1 टाकावा लागतो. ठीक आहे, सेम आहे. आणि फास्ट GPIO चे रजिस्टर तेच आहे, फक्त F अटॅच होतो याच्यामध्ये. बघा तुमच्या लक्षात येईल, इथे F आलाय बघा. हा इथे बघा F, इथं फक्त F अटॅच केला का ते फास्ट GPIO चे रजिस्टर्स तयार होतात. फक्त हा रजिस्टर ऍडिशनल आहे फास्ट GPIO ला, FIO मास्क. बाकी सेम आहे. समजलं का रे? हा, आणि आता हा प्रोग्राम बघा छोटासा. राईट अ C प्रोग्राम टू ब्लिंक LED बँक कनेक्टेड टू LPC2148 अज्युम 16 LEDs. आता हा प्रोग्राम आहे ना, आपण ना नेक्स्ट लेक्चरला बघूया, चालेल? आता आपण थांबून घेऊ.